तर या पदार्थाचं नाव आहे चपाती सँडविच। ते कसं करायचं, आता कसं मांडायचं ते तुम्हाला सुरुवात करते। स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार सर्वांना, आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापणे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज पण मी तुम्हाला एक नवीन पदार्थ दाखवणार आहे। थोडा वेळ लागतो त्याला बनवायला, पण लागतो एकदम चमचमीत चटपटीत। तर नक्की तुम्ही हे बघितल्यावर नक्की करून बघाल। तर मी सुरुवात सांगते कसं करायचं ते। तर मी आता एवढ्या भाज्या लागतात सर्व, हे बघा टमाटे कापून घेतलेले, काकडी, शिमला मिरची आणि हे उकडून घेतले बटाटे, त्याचे हे गोल काप करून घेतलेले आहेत, सगळ्यांचे गोल केले। तसंच हा कांदा पण, आणि ही केली आहे पुदिनाची चटणी। आता याच्यामध्ये मी पुदिना, मिरची, जिरा, थोडासा लसूण, लिंबू असं सगळं पिळून मिक्सरमध्ये करून घेतलंय, मीठ टाकून घेतलंय आणि मस्त चटणी तयार करून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये या सॉस लागणार आहे, टोमॅटो सॉस, थोडे वरून तिखट, गुरबरेला चाट मसाला, हे काळ्या मिऱ्यांची पावडर आणि बस मीठ। आणि आता पोळ्या, मेन म्हणजे पोळ्या आपल्या कधी कधी उरतात किंवा मग नाही उरल्या तरी आपण बनवून घ्यायच्या नवीन। पण ही रेसिपी तुम्ही एकदा बघा आणि ट्राय करून पण मला नक्की सांगा। तर या पदार्थाचं नाव आहे चपाती सँडविच। आता तुम्हाला तयारी सर्व दाखवली आहे, त्याची आता सुरुवात करते करण्यासाठी। आता ही पहिले एक पोळी ठेवायची, त्याच्यावर आता हे चटणी केली आहे पुदिनाची, ती पसरवून घ्यायची पूर्ण। आणि हे पौष्टिक पण आहे, याच्यात एवढ्या भाज्या जातात, पोळी पण आहे, म्हणजे सर्वच पौष्टिक आहे। असं बाहेरून काहीच पदार्थ नाहीये, फक्त चीज वगैरे ते मुलांना पण आवडतं, त्यामुळे हे टाकायचं। पूर्ण पसरवून लावली गेली चटणी। चटणी छान अशी चमचमीत तिखट पण बनवली आहे। त्याच्यावर आता हे बटाट्याचे काप ठेवूया, एका एका पोळीवर एक एक पदार्थ ठेवूया। अशी मुलं काही खात नाही, पण असं काही पदार्थ बनवले का नक्कीच खातील। बटाट्याचे काप झाल्यानंतर ढोबळी मिरची कापून ठेवलेली, थोडे टमाटे नको नंतर ठेवले। आता चीज किसून घेऊया पूर्ण पोळीवर। आता एका बाजूला या दुसऱ्या पोळीला मी सॉस लावून घेते, टोमॅटो सॉस। तशीच चटणी पसरवून लावली, तसंच टोमॅटो सॉस। आता पूर्ण पसरवून घेते। आता चीज किसून झालं याच्यावर पूर्ण पोळीवर। आता त्याच्यावर थोडा तिखट भुरभुरून घेते। हा चाट मसाला, काळ्या मिऱ्यांची पावडर, याच्याने की छान टेस्ट येते, आणि मीठ नंतर। मीठ पसरवून झालंय। आता ही सॉस लावलेली पोळी ना, ही त्याच्यावर अशी उलटी टाकायची आहे। आता परत या उलट्या पोळीवर परत आपल्याला पुदिनाची चटणी पसरवून घ्यायची आहे। सेम तसंच करायचंय, पण आता वेगळं ठेवू आपण। आता काकडी, टमाटे ठेवूया वरती। आपण थोडं एंडला लावू, म्हणजे मग ती पोळी ना अशी शेवटची खाली नाही जाणार। आता काकडी टाकून घेऊ। आता टाकून घेऊ टोमॅटो मध्ये मध्ये। ह्याच्यावर पण परत चीज किसून घेऊया। पोळी, हा पोळी सॉसचीच करू ना। तसंच परत सेम इकडे पण अजून एक पोळी सॉस लावून।
सॉस आता चीज टाकून झाल्यावर सेम तिखट, चाट मसाला, काळ्या मिऱ्यांची पावडर, आणि मीठ. आणि आता ही पोळी सॉस लावलेली परत एकदा, म्हणजे या 4 पोळ्यांचे लेयर झाले आहे. त्याच्यावर सगळे आपण काकडी वगैरे सगळं टाकलेलं आहे. आता बघा, आता या 3 पोळ्या झाल्या आहेत. त्याच्यावर आता परत एकदा पुदिनाची चटणी लावूया आणि वरून ही पोळी सॉस लावून परत तसं सेम. पण आता कांदा राहिला आहे, कांदा आणि उकडलेला बटाटा. परत तुम्हाला सांगते की कसं केलं ते. पहिले पोळी ठेवली तव्यावर, खाली बटर लावून पोळी ठेवली, त्याच्यावर मग पुदिनाची चटणी लावली, त्याच्यावर मग बटाट्याचे केलेले उकडलेले बटाट्याचे काप आणि शिमला मिरची ठेवली, त्याच्यावर मग परत चीज किसून घेतलं, मग तिखट, चाट मसाला, काळ्या मिऱ्याची पावडर, मीठ वगैरे टाकून घेतलं. मग त्याच्यावर दुसरी पोळी असंच टोमॅटो सॉस लावून वरून टाकली. परत जे उलटे टाकल्यावर त्याच्यावर परत पुदिनाची चटणी, मग त्याच्यावर आता राहिलेलं होतं काकडी, टमाटा असं व्यवस्थित ठेवले त्याचे काप. परत सेम त्याच्यावर चीज किसून घेतलं, परत तिखट, चाट मसाला, काळ्या मिरीची पावडर आणि मग काय की मीठ, चवीपुरतं मीठ झालं. परत त्याच्यावर सॉस लावून पोळी ठेवली आणि तिसऱ्या लेअरवर ठेवले कांदा आणि बटाट्याचे काप आणि परत आता सेम चीज टाकून घेतोय. आता ह्या झाल्या टोटल 4 पोळ्या झाल्या आहे. आणि पुढे आता प्रोसिजर तुम्हाला दाखवतो कसं करतोय ते. आता ही सॉस लावलेली पोळी, ते टोटल आता झाले 4 पोळ्या. आता हे उचलून घेतोय. तर बघा पुढे कसं करते ते. तर हा तवा पूर्ण गॅसवर ठेवलाय, असा कमी गॅसवर, जास्त मोठा करायचाच नाहीये, कमी गॅसवर एकदम. आणि याच्यावर हा तवा साईडला मी थोडा गरम करून घेतलाय, तो आता त्याच्यावर उलटा ठेवला. आता 10 मिनिटं तरी आपल्याला कमी गॅसवर ठेवायचं आहे. आता होऊ दे, मग मी परत तुम्हाला दाखवते की कसं होतं नंतर. 10-1 मिनिटं झालेत आता. आता ते उलटं करून घ्यायचंय. आता या तव्यावर परत बटर लावून घ्यायचं. परत तवा ठेवला, आता उलटं करून घ्यायचंय तेच. आता परत 5 ते 10 मिनिटं उलटं करून घेतलंय. आता 5 ते 10 मिनिटं कमी गॅसवर ठेवायचंय. हे बघा उलटं झालंय, बघा कसं कडक झालंय मस्त. हे उलटं करून पण 10 मिनिटं झाले. आता काढून घेऊया. ही बाजू तर मस्त कडक झाली. आता ही बाजू पण झाली असेल खालची, आणि आतून पण छान झालंय, शिजलं गेलंय, म्हणजे मध्येपर्यंत पूर्ण गरम झालंय ते. आता हे उलटं करून घेऊ. गरम ताटात काढून घेतले. आता चिपकले रोवा मस्त झालंय. पण छान अशी चपाती सँडविच तयार आहे. आता हे आपण कट करू. हे पूर्ण लेअर छान दिसतंय पाहिजे. आता हे कापून घेऊया. म्हणजे व्यवस्थित खाता येईल आपल्याला पीस करून. ते खालीपर्यंत थोडं, खालची पण पोळी कडक झाली मस्त. हे बघा, आता हे अर्धा कापून दिलं. आता परत तसंच कापलं पाहिजे. आम्ही खालीपर्यंत नाही कापली जात. पीस करून घेते, म्हणजे असं पीसच आपल्याला उचलता येईल खाताना. पीस तयार आहे. आता हे खाण्यासाठी एकदम रेडी. हे बघा छान असं
आणि याच्याबरोबर सॉस वगैरे खायची काहीच गरज नाही, कारण याच्यात चटणी आहे, सॉस आहे, सगळंच आहे, त्यामुळे हा डायरेक्ट खायचा आहे. आता मी तुम्हाला दाखवते खाऊन, म्हणजे खाल्ल्यावर कशी झाली मी पण बघते टेस्ट. हा डायरेक्ट असा उचलून. खरंच खूप टेस्टी आहे. तुम्ही नक्की बनवून बघा. थोडा वेळ लागतो कारण हे सगळे कापायला वगैरे वेळ लागतो, पण सगळं पौष्टिक पदार्थ आपल्या पोटात जातात मुलांच्या पण. त्यामुळे हा नक्की बनवून बघा. आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.